खंडणी प्रकरणात आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड हे 31 डिसेंबरला पुणे इथल्या CID कार्यालयात सरेंडर झाले होते आणि त्यानंतर त्यांना कोर्टात दाखल करण्यात आलं होतं। केज न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची CID पोलीस कोठडी आहे ते सुनावलेली आहे आणि मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशन परिसरात आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या आतमध्ये CID ने जे आहे ते त्यांचं लॉकअप जो आहे या ठिकाणी केलेला आहे आणि वाल्मिक कराड याच लॉकअपमध्ये सध्या आहेत। आज त्यांचा 5वा दिवस आहे। काल मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे याला अटक केल्यानंतर जे चौकशी जी आहे ते सध्या CIDची त्यांच्यावरती सुरू आहे आणि त्याचमुळे वाल्मिक कराड यांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची वैद्यकीय चाचणी झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडांना पुन्हा एकदा याच CID लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासून जर बघितलं CIDचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाहीये। रविवारचा दिवस आहे त्यामुळे काही वेळानंतर मुख्य आरोपी जे आहे सुदर्शन घुले याची चौकशी झाल्यानंतर CIDचं पथक जे आहे वाल्मिक कराडांच्या चौकशीला येण्याची दाट शक्यता आहे। CIDचे जवळपास 9 पथकं जे आहेत ते कामाला लागलेले आहेत। 150हून अधिकारी जे आहेत या पथकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघितलं तर आता 7 आरोपीमधून जवळपास एक जो आरोपी आहे तो फरार आहे। त्याच्या मागे देखील जे CIDचं पथक आहे लोकल क्राईम ब्रँच आहे ते सशेमिरा घेऊन मागे लागलेला आहे। लवकरच तोही आरोपी गजाआड होईल अशी जी शक्यता आहे ते वर्तवण्यात येते। एकंदरीत पाहता आजचा रविवारचा दिवस आहे त्यामुळे हा जो संपूर्ण जो परिसर आहे तो शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी आता कमी करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावल जे आहेत ते योग्य पावलं उचलताना दिसत आहेत। CIDचे पथकं देखील 3 ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे। पहिलं पथक गेवराई पोलीस स्टेशनमध्ये आहे, दुसरं पथक जे आहे ते बीडमध्ये आहे, तर तिसरं पथक माजलगावमध्ये आहे। या तिन्ही ठिकाणी जे आहेत या हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींना ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। विशेष म्हणावं लागेल हत्या आणि खंडणीतले आरोपी हे वेगळे वेगळे ठेवण्यात आलेले आहेत। एकमेकांची संवाद साधू नये किंवा एकमेकांची कुठलीही बातचीत होऊ नये याची जे काळजी आहे ते आता CID असेल, SIT असेल, लोकल क्राईम ब्रँच असेल या तिन्ही यंत्रणांनी घेतलेले आहे। एकंदरीत बघता आता काही वेळानंतर CIDचं जे पथक आहे ते पुन्हा एकदा वाल्मिक कराडांच्या चौकशीला इथं येईल। आता वाल्मिक कराड नेमकं चौकशीमध्ये आणखीन काय सांगतील किंवा वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले यांचे काही संबंध आले का, संपर्क काही झाला का याचा जो तपास आहे तो आता CID आणि SIT घेताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।